कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जात आहेत का असे प्रश्न उभारत असताना आता त्यांना थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं ऑफर येते. स्वतः धंगेकर आपल्यासोबत आहेत. ऑफर येत आहेत, तुमचं काही ठरलंय का? आधी एकनाथ शिंदेंकडनं ऑफर येते, आता थेट तुमच्या जवळच्याच म्हणून ओळख असलेल्या रुपाली ठोंबरे तुम्हाला राष्ट्रवादी देण्याचा थेट गळ घालतायत. बघा, मी 35 वर्षाच्या राजकारणामध्ये कौटुंबिक नाते निर्माण झाले. मी कुठल्या पक्षामध्ये असो किंवा नसो, आम्ही कायम एकमेकाला कुटुंब म्हणून आम्ही कायम एकमेकांबरोबर राहिलो, कुटुंब म्हणून राहिलो. आणि कुटुंब म्हणून राहिल्यानंतर ते एक नाती तयार झालेली आहेत. ते रुपालीताई जरी राष्ट्रवादीत असल्या तरी आम्ही एकमेकाच्या सुखदुःखाला कायमच असतो. तुमचं परवाच रुपालीताईने एक फोटो टाकला, त्यांच्या कार्यक्रमाला होतो, मी घरगुती कार्यक्रमाला होतो. आणि असे माझे सगळ्याच पक्षामध्ये जवळचे संबंध आहे आणि मी जातो येतो. पण आता सध्या चर्चेत आलो मी तर तो भागवा गाळ्यात घातला. तर शिवजयंतीच्या दिवशी कार्यक्रम होता, तुम्हाला माहिती असेल. मी 8-10 हजार लोकांचं भोजनाचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये चहा पाण्याचा काय लोक येतात जातात. मग त्या दिवशी भगवा, आणि भगवा काय घालणं गैर नाही. मी हिंदू धर्माचा आहे तर आहे, माझ्या धर्मावर माझं प्रेम आहे तर तेवढंच आहे. पण मी मानवतावादी, मी कायम कुठल्याही पक्षात असलो किंवा का असलो, मी शिवसेनेत होतो, पण तरी मला सर्व जाती धर्माची लोक कार्यकर्ते माझ्याबरोबर काम करते. आजही करतील, उद्याही करतील आणि परवाही करतील. शेवटी मानवतावाद हा माझ्या हृदय म्हणजे मनामनात खचून भरला आहे. येणार माणसाची मी जात विचारली नाही, गाव विचारला नाही, माणूस विचारला नाही. त्यामुळं मला त्याची अडचण नाही पडली. पण राजकारणात हे धुराळ ओढतो, काय लोकांना काय वाटतं, काय लोकांना काय वाटतं. कारण बरेच तज्ज्ञ आहेत आणि ते मग काही बोलतात. मग मुस्लिम समाजाचं बोलेन, मराठा समाजाचं बोलेन, हे. पण मी माझा मानवतावाद सोडला नाही. येणारा माणूस माझ्या घरचा परमेश्वर, त्याची सेवा करणं हे माझं कर्तव्य, हे माझं वाक्य आहे पूर्वीपासून. आज येईन उद्या येईन परवा आहे. पण आता जे कलर लावायचं काम हे करतो ते करतो, हे राजकीय शिंतोडे मागे उडवतो, तर ते राजकारणात चालतं. आणि राजकारणात काय कोण फुलं टाकत नाही. पण रुपालीताई आमच्या मी ती एकत्र नगरसेवक होतो. एकमेकाच्या आजही सुखदुःखाला असतो, कधी अडचणी आधी एकमेकाच्या पाठीशी उभा राहतो आम्ही. आणि प्रांजळपणे आम्ही एकमेकाला भावासारखं बहिणीसारखं आजही नाती निर्माण आहे. मी शिवसेना होतो, शिवसेनेचे मी सगळेच कार्यकर्ते कौटुंबिक नातेत आणि सगळ्याच पक्षात माझी कौटुंबिक नाते आहेत. आणि असं म्हणताय की मानवतावाद कौटुंबिक नातं आहे, पण हे नातं सगळं आत्ताच कसं काय आठवलं की आधी तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटायला जाता, उदय सामंतांची भेटता, आणि आता नंतर तुम्ही तिकडे जायची चर्चा सुरू होते आणि त्याच वेळेला थेट तुम्हाला राष्ट्रवादीकडनं अशा पोस्ट येतात की तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून? नाही का, ह्याच्यापूर्वी मला अनेक वेळा चर्चा होताना बोलतात ना, आता ते तुमच्याकडं आलं म्हणून, नाही तर ह्याच्यापूर्वीच्या चर्चा तुम्हाला माहिती नसेल. मी निवडणूक 2 वेळा हरलो, काय अडचणी आल्या, मग चर्चा होतातच ना. त्या चर्चेत किती वेळा असं बोलणं आलं, पण ते तो तुमच्यापर्यंत तो पोचला ना, तर ते पोचल्यानंतर त्याला आता उत्तर द्यावी लागतात. आणि रुपालीताई म्हणणं गैर नाही. रुपालीताई आज राष्ट्रवादीत येते, उद्या राष्ट्रवादीत नसेल बी, पण त्यांच्या राजकीय ज्यावेळेला अडचण येते किंवा राजकारणामध्ये आपला जवळचा माणूस अडचण येते किंवा धोक्यात असं वाटलं, तर त्यावेळेला एक पद्धत आहे की त्यावेळेला आपण त्याला हात द्यायचा प्रयत्न करू. असं त्यांना वाटत असेल की मी अडचण येते किंवा काय गोष्टी आहेत, मग आपला भाऊ का उघडा पडला बाहेर, असे एक नाती असतात ना. पण मग तुम्ही दुसऱ्या बाजूला म्हणाला होतात की तुम्ही कार्यकर्त्यांशी बोलणार आहात, मग तुमचा निर्णय येणार आहे, आणि आता थेट दोन्ही पक्षांकडनं ऑफर येत आहेत. कार्यकर्त्यांशी तुमची काय बातचीत होईल? नाही, आता मी लोकसभा हरलो, विधानसभा हरलो, आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याचं एक खच्चीकरण असतं की आता भविष्यात काय होणार आहे, काय नाही, आपण कसं केलं पाहिजे. आणि तो साहजिकच आहे. सेनापती ढासळला की सैन्य सगळं ढासळतं, त्यांची चूक नाही. पण ते सैरावायला होतं, त्यांना दिशा द्यायचं काम आपल्याला आता करावं लागेल. त्यांच्याशी बोलावं लागेल, त्यांना मनोबल द्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावं लागेल. ह्या सगळ्या गोष्टी आता त्या आहेतच. कारण शेवटी राजकारण असेल तर एक युद्ध आहे, आणि या युद्धामध्ये अनेक प्रकारे आपले विरोधक ते त्या पद्धतीने लढतात. आणि आपल्याला आता रस्त्यावर यावं लागेल, कार्यकर्त्यांमध्ये जावं लागेल, सगळ्यांशी बोलावं लागेल, आणि सगळ्यांशी बोलून परत त्या कसं आपल्याला पुढची दिशा ठरवतात हे त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपलं म्हणणं त्यांच्या टाकण्यापेक्षा त्यांना समजून सांगणं किंवा त्यांना एका लाईनीत आणायचं काम आपल्याला करावं लागणार आहे. कारण नुसती एक पोच आली तर सगळ्यांनी मग जय श्रीराम अमकं तमकं गेला शिवसेनेत, ते आमचीच पोरं पोस्ट टाकवते, कार्यकर्ते टाकवते, तर त्यांच्याशी बोलावं लागेल. तुम्ही सध्या म्हणजे कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेले नाही? मी तुम्हाला ते सांगतो ना, मला आता सगळ्यांशी बोललं पाहिजे, सगळ्यांना ताकद दिली पाहिजे, धीर दिला पाहिजे.
आणि सगळ्यांना आता सामान्य लोकांचं बी अरे मी काँग्रेसला मत देतोय एवढी मतं देऊन सुद्धा काँग्रेस जिंकत नाही, मग त्यांना बी म्हणजे नुसतेच कार्यकर्ते नाही मतदारांना बी त्याचं त्यांच्याशी बोललं पाहिजे. शेवटी ते मतं टाकत असतात. मग कार्यकर्त्यांशी बोलूनच हा सगळा निर्णय होईल? नाही निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही. निर्णय त्यांना आपण काय करणार आहे आणि आपल्याला कसं जावं लागेल ह्याच्यात त्यांच्याशी बोलावं लागेल ना. पण दुसऱ्या बाजूला जर बघायला गेलं तर तुम्हाला ज्या पक्षांकडनं ऑफर येत आहेत, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल, या ऑफर येत असताना काँग्रेसमधनं काही बोलणं होतंय का की या तुम्हाला ऑफर कशासाठी येत आहेत? काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं या संदर्भात काही बातचीत होती? नाही माझ्याशी अध्यक्ष बोलले, मला फोन आला आणि ते म्हणले आपण बसूया भेटूया. म्हणलं साहेब भेटूया म्हणजे काय भेटायलाच पाहिजे, शेवटी पक्षाचे अध्यक्ष आहेत ते. तर 2-3 दिवसांची भेट बी होणार आहे. तुम्हाला एका बाजूला ऑफर येत आहेत, दुसऱ्या बाजूला शहरातले काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते मात्र आता रामराम करून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या वाटेवर आहेत. खरंच काही काँग्रेसमध्ये आलबेल आहे असं वाटतंय? नाही मी म्हणलं ना, कार्यकर्ते आणि सगळे स्तरावर झाले तर एवढं पडझड झाल्यानंतर कार्यकर्त्याला बी त्याचं भविष्य आहे. म्हणजे हे मी काय म्हणतो की कार्यकर्ते बी आता प्रचंड मानसिक ते दडपण आहे मानसिक. कार्यकर्त्यांवर दडपण आहे, मग तुम्ही पण एक कार्यकर्ता आहात, तुमच्यावर काही दडपण आहे? नाही दडपण म्हणजे राजकीय दडपण. मला सगळंच मिळलं, नगरसेवक झालो, आमदार झालो, मला सगळंच मिळलं. त्यामुळे मला आता काय मिळेल तर त्याच्यापेक्षा मी रस्त्यावरून कसा लढन ह्याचं काम. कारण शेवटी आमदारकी जवळ बघितली काय असते ती, आणि नसलेली बी बघितली, आणि आता नाही ती बी बघितली, काय असते तेही बघितलं. शेवटी तुम्ही लढल्याशिवाय तुमच्या हातात काय मिळणार नाही. उलट पदापेक्षा रस्त्यावरून लढणाऱ्या कार्यकर्त्याला किंमत असते आणि त्याची कामं होतात. पण मग तुम्ही उदय सामंतांना भेटता, अजित पवारांना भेटता, या भेटीमागचं कारण काय? आता राजकीय जीवनामध्ये अनेक कामं असतात. आता मी तुम्हाला सांगितलं ना की एखादं म्हणजे कामं असतात नागरिकांची, ती शेवटी त्यांच्याकडे जावं लागतं, त्यांना सांगावं लागतं, ते करून घ्यावी लागतात. विरोधक असले तरी चांगली कामं असेल तर ती तर एकदम त्याच्यामध्ये हेतू माझा नसेल आणि सर्वसामान्यांचा हेतू असेल तर जनतेला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. शेवटी आपण राजकीय जीवनात राजकारण बघता बघता आपण जनतेच्या हितासाठी आपण 2 पावलं मागं जाऊन जर आपलं कमीपणा वाटत असेल तर जावंच लागतं. शेवटी लोकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. काम हो अगर नाही पण लोकांना तिथपर्यंत नेलं पाहिजे, आपण बोललो पाहिजे त्यांच्या इच्छा यांची कामं आहे तुम्हाला करावी लागतील, का करावं लागतं तर ते सांगायला लागेल. आणि तेवढा वेळ तर मंत्री देतातच, शेवटी जनतेसाठी ते पदं घेतात. त्यामुळे जनता म्हणून आपल्याला कायम लोकांपर्यंत जावंच लागणार. या चर्चांना कुठेतरी स्वल्पविराम आहे का पूर्ण विराम दिला? नाही पूर्ण विरामच आहे. हे काय झाले ते मी शिवजयंती होती दरवर्षीप्रमाणे आपण स्वागत करतो जातो आणि एक भागवा टाकला नाही असं तर ते होऊ शकत नाही. कारण मी हिंदू, मी पहिल्यापासून बोलतो हिंदू, माझा धर्म मला प्याराच आहे, पण दुसऱ्या धर्माचा अनादर करणं हा माझा धर्म नाहीच आहे. मी प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधताना मी कार्यक्रम घेतले, काँग्रेसचा आमदार असं माझ्यावर टीका झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, पण माझ्या धर्माचा मला अभिमानच आहे. त्याबद्दल कोणी शंका घ्यायची नाही, कोणी घेऊ बी नाही. पण मी कुठल्या धर्मावर अन्याय केला, कुठल्या धर्माला तुच्छेने बघितलं, कुठल्या धर्माला वाईट बोललं तर होणारच नाही. माझ्या साधू संतांनी कोणाचा द्वेष नाही केला, तर मी त्यांचाच विचाराचा एक बारका थेंब आहे, टोक आहे. आणि मग त्यांचे थोडे तरी विचार आपल्या मनात, कुठल्या संतांनी द्वेष केला, कोणाचाच नाही केला. स्वतः संतांना दगड मारले तरी त्यांनी ते घेतले आणि त्यांचं कौतुक केलं. म्हणजे त्याबद्दल आपल्याला तेवढं तर आपल्या हिंदू धर्माने संस्कृती तेवढी तर कमीत कमी शिकवली, ती तर कळली नाही तर मग आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. त्यामुळं दुसऱ्या धर्माचा बी आदर करणं आपलं कर्तव्य. आणि आपली निष्ठाच लोकांबरोबर आहे, निष्ठाच समाजाची आणि निष्ठा लोकांबरोबर आहे. त्यामुळे आपल्या निष्ठेत फरक नाही होत ना. दुसऱ्या बाजूला तुम्ही पुण्यातल्या गुन्हेगारीवर अनेक वेळा व्यक्त होताना पाहायला मिळालं होतं आम्हाला. आता सुद्धा एका टोळीवर थेट मोक्का लागतो. याच्यामुळे या सगळ्या गुन्हेगारी जी वाढत चाललेली आहे पुण्यातली त्याच्यावर कुठेतरी आळा आणि चाप बसेल असं वाटतंय? नाही बघा, पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली. पुणे शहरामध्ये रोज हत्या होतात. कालच कोथरूडमध्ये एक 22 वर्षाच्या मुलाची हत्या झाली. म्हणजे पोलिसांचं काम वाढलं किती, कमी झालं किती, त्यांना कुठली यंत्रणा पाहिजे ह्याच्यावर सत्ताधारी बोलायला तयार नाहीत. आज गृह खातं कोणाकडे? फडणवीस साहेबांकडे. आणि गेल्या कित्येक वर्षामध्ये पुण्याची परिस्थिती एकदम खराब झालेली आहे. पुण्यामध्ये जी पब संस्कृती आली, जे वातावरण आलं, ह्याला जबाबदार कोण आहेत? आणि जबाबदारी झटकून मोकळं होतात. कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते हे पार्टनर आहेत त्याच्यामध्ये, आणि ह्या पार्टनरशिपमध्येच हे सगळे पब चालतात आणि ह्याच्यातून गुन्हेगारी तयार होते.
मारणे टोळीवर काल गुन्हा दाखल केला तर 2 FIR फाडले गेले. माझं तेच मत आहे. सर्वसामान्य घ्या तर त्याची एक तर चौकीमध्ये त्याची गुन्हा दाखल करून घेत नाही. मग गुन्हा दाखल केला तर मग तो टेंटेटिव्ह करणार आणि सोडून देणार. मग असं काय घडलं की त्या तुमच्या ऑफिसमधल्या शिपाईला मारलं आणि मग 307 दाखल झाले. FIR मध्ये वाढ कशी झाली? म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी कायदा राबवणार, जनतेसाठी राबवणार का नाही? आणि मग तुमच्या राजकारणापोटी मग तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघून किंवा त्यांच्या मग आज चंद्रकांत दादा आहे का मोहोळ आहेत ह्यांच्या वादात हा बळी गेलाय का हे त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये 2-2 FIR फाडल्या तर मग ज्यांनी 2 FIR फाडल्या त्या पोलीस अधिकाऱ्यावर काय करणार? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण तुम्ही असं म्हणताय की बळी गेला दोघांच्या ह्याच्यात, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ. आता हा काय, हे कुठलं इक्वेशन आहे? आता निवडणुकीमध्ये ह्यांनी त्यांना घेऊन फिरून मतदान करून घेतलं ना साहेब. हे कोणाचा प्रचार करत होते? कुठल्या निवडणूक, विधानसभा का लोकसभा विधानसभा दोन्ही बी. चंद्रकांत दादा 1,30,000 का काहीतरी निवडून आलेत. मग ह्यांनी मदत केल्याशिवाय झालं का? मग ते मग दादाला जास्त मदत केली म्हणून त्रास आहे का, आणि मग मारण्याला मोहळांना कमी केली म्हणून त्रास आहे का? हे राजकारण पहिले शोधलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि मग जर खराच गुन्हा होता तर मग डबल FIR काय झाली त्याच्यामध्ये? ॲडिशनल कलम का वापरले गेले? 307 कलम कशाला लावतात माहिती का? 307 कलममध्ये तो फिर्यादी हा दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे, त्याला ऑक्सिजन लावलं आहे, त्याच्यावर वार झाले, त्याचे दात पडलेत, त्याला गंभीर दुखापत झाली, असं काहीतरी दिसत नाही. ते फिरताना दिसतं टी व्हीमध्ये ते. म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी गोडबांगाल आहे. मी ते समर्थन करत नाही मारणे यांचं, पण जे चाललं आहे हे राजकारण चाललं आहे. हे राजकारण थांबवण्यापेक्षा पुणेकरांच्या हिताचं राजकारण करा असं आम्हाला कळतं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.